नमस्कार. आज रेसिपीमध्ये आपण बटर नानची रेसिपी बघणार आहोत. अतिशय साधी, सोपी आणि लवकर होणारी, जे तुम्ही हॉटेलमध्ये आपण खातो त्यापेक्षाही अतिशय चविष्ट, म्हणजे नरम. जशी हॉटेलमध्ये कडक होते तशी न होता छान झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा. इथे मी 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही फक्त मैदा त्याने सुद्धा बनवू शकता. त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे दही, 3 ते 4 चमचे दूध, थोडासा खायचा सोडा आणि आता इथे आपण गरजेनुसार पाणी घालून छान त्याचं बॅटर मळून घेणार आहोत. बॅटर आपल्याला थोडंसं नरमच करायचं आहे आणि हे छान मी अर्धा तासासाठी रेस्टवर ठेवलं होतं. कपड्याने झाकायचं नाही आहे, कुठल्यातरी भांड्याने झाका, म्हणजे ते छान मुरतं. त्यानंतर मी इथे त्याचे गोळे करून घेतलेले होते आणि आपल्याला ज्याप्रमाणे चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. त्याच्यावर मी कलोंजी आणि कोथिंबीर अशी घातली होती की ते छान दिसतील. आणि मी गोलसरच लाटले होते. तुम्ही लांब वगैरे जसे नान असतात हॉटेलमध्ये तसे लाटले तरी चालेल. दोघ्या बाजूनी आलटून पालटून छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप, बटर आवडत असेल तर बटर. मी बटर लावलं होतं. अशा पद्धतीने मी दुसरासुद्धा तुम्हाला बनवून दाखवते. त्याच्यावर थोडी कलोंजी आणि आपण कोथिंबीर त्याच्यावर छान घालून हाताने थोडं दाबून घेऊया आणि मग त्याला आपण छानसं लाटून घेऊया. मी एकदम जाड नाही ठेवले होते आणि एकदम पातळही नाही, मीडियम साईजचे ठेवले होते. आणि त्याच्यामध्ये फोकनी मध्ये मध्ये आपण होल करूया, जेणेकरून ते आतमध्येपर्यंत शिजेल. खालून बबल यायला लागले की मग ते आपण उलटे करूया आणि दोघ्या बाजूनी आलटून पालटून छान आपण बटर लावून शेकून घेऊया. खूप छान झाले होते. भाजीबरोबर, डाळ तडकाबरोबर, कशाबरोबरही तुम्ही ट्राय करू शकता. जेव्हा तुमचं मन करेल की हॉटेलसारखे नान खायची आहे तेव्हा हॉटेलला जायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी बनवूनसुद्धा खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.